जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एकलव्य फाउंडेशनमध्ये स्वागत आहे। मी साहिल तळवी। जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल ज्यामध्ये गणित हा विषय येत असतो तर हा क्लास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांना असं वाटतं की गणित हा विषय खूप अवघड आहे, मात्र गणित विषय हा सर्वात सोपा आहे। फक्त गणित या विषयाचे आपल्याला बेसिक नॉलेज माहीत असणे गरजेचे असते। तर बघा मित्रांनो, आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया आणि ते बेसिक नॉलेज काय आहे ते बघूया। बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे गणित या विषयाचे 4 भाग पडत असतात। त्यामध्ये बघा अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि सांख्यिकी। त्यानंतर बघा संख्या आणि संख्यांचे प्रकार, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या हे आपण शिकणार आहोत। त्यानंतर बघा वास्तव संख्या बघा, वास्तव संख्येमध्ये परत 2 प्रकार पडत असतात, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या। त्यानंतर बघा या परिमेय संख्येमध्ये अजून 4 प्रकार पडत असतात, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या। परत बघा मित्रांनो, या नैसर्गिक संख्येमध्ये परत 6 प्रकार पडत असतात। कोणकोणते ते बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या। ह्या ज्या केवढी संख्या असेल, जेवढ्या त्या आपण सर्व याच्यावर जे काही गणित असेल ते आपण बघणार आहोत। पण हे बघण्या अगोदर गणितामध्ये 4 क्रिया खूप महत्त्वाच्या असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। हे आपल्याला सर्वांना आलंच पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे। याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रश्न या 4 क्रियाशिवाय सुटत नसतो, हे लक्षात ठेवा। नंतर बघा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाढे तयार करणे, वर्ग, घन अशा विशिष्ट गोष्टी आपण बघणार आहोत। जसे की मुलांचे पाढे पाठ होत नाही, मुलांचे जास्तीत जास्त 12, 15, 20 पर्यंत पाढे पाठ असतात। एखादा आपल्याला क्वेश्चन येऊन जात असतो, त्यामध्ये ती संख्या इन्क्लुडेड असते,